नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, संजय राऊत यांचा पक्षप्रवेश BJPमध्ये होणार का, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न माध्यमात होते. आज त्याचं कुठंतरी निरोप भेटलेला आहे. जे सर्वांना वाटत होतं की BJPमध्ये संजय राऊत जाणार नाही, त्यांचं नेमकं काय झालं आहे आणि कशाबद्दल आज बातमी आहे ती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करा. चला तर आपल्या विषयाकडे वळूया. मित्रांनो, आज संजय राऊत यांचा पक्षप्रवेश आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कुठलंही तथ्य नसून संजय राऊत हे त्या पक्षामध्ये जाणार नाहीत, कारण ते कडवट शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही पक्षामध्ये संजय राऊत जाणार नाहीत. परंतु प्रसारमाध्यमं असतील, इतर काही यूट्यूब चॅनल असतील, ते सांगत आहेत की लवकरच संजय राऊत हे त्या ठिकाणी BJPमध्ये जाणार आहेत. परंतु संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे कडवे शिवसैनिक असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारे एकनाथ शिंदे असतील किंवा BJP असेल असल्या कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाहीत. ही बातमी कुठल्याही प्रकारे तथ्यहीन आहे. जर तुम्हाला त्या बातमीचा सारांश पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, कारण वेळोवेळी आपण संजय राऊत काय करतात, संजय राऊतचं काय चालू आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या घेऊन आपण येत असतो. त्या ठिकाणी मुंबईमध्ये आता अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा गाजला की खासदार फोडले, आता आमदार फोडण्याची वेळ आलेली आहे. अशा प्रकारचे भरपूर गोष्टी चालल्या, पण आमदार खासदार फोडताना सुरुवातीला तो त्यांचा मेन पेदा फोडावा लागेल अशा प्रकारचे वक्तव्य काही आमदारांनी केलेले दिसत आहेत. परंतु अधिकृत माहिती संजय राऊत यांनी कसल्याही प्रकारची दिलेली नसल्यामुळं ते नक्कीच प्रवेश करणार आहेत का आणि तो प्रवास होणार आहे का, अशा प्रकारच्या बातम्या, जे तथ्यहीन बातम्या त्या ठिकाणी देत आहेत, ते कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये सत्य नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं ती गोष्ट मनावर घेऊ नये आणि तशा प्रकारचं कुठलंही संजय राऊत करणार नाहीत अशी प्रत्येकाला आशा आहे. धन्यवाद.